क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड के सभी बच्चों का दिल से स्वागत है। आज की क्लास के अंदर हम पढ़ने वाले हैं हवामान। आजच्या क्लासमध्ये हवामान हा जो चॅप्टर आहे त्याला आपण डिटेल मध्ये कंप्लीट करणार आहोत विथ द स्टिकी नोट्स आणि खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत। चॅप्टरला लवकरात लवकर तुम्हाला जर रिवाइज करायचं असेल त्यात खूप कामात पडतील तुम्हाला या सगळ्या गोष्टी। सुरू करूया। बघा, आपल्याला माहिती आहे भारत आणि ब्राझील आपल्याला या दोन देशांचं या चॅप्टर मध्ये जे आहे ते हवामान दिलेलं आहे विथ आपण म्हणू शकतो ब्राझील मधून दोन गोष्टी जातात, विषुववृत्त जातं आणि मकर वृत्त जातं, आपल्या भारतामधून कर्कवृत्त जातं। या तीनही गोष्टी प्रत्येक देशासाठी व्हॅरी करतात। आता याच गोष्टीमुळे या ठिकाणी जो एन्व्हायरमेंटल पार्ट आहे, ओके, किंवा ज्यामध्ये क्लायमॅटिक सगळे बदल होतात त्याची आपण थोडी डिटेलमध्ये रिव्हिजन करणार आहोत। बघा, अक्षांशीय विस्तार जर आपण पाहिला, वी कॅन से लॅटिट्यूडनल एक्सटेंट जर आपण पाहिला, तर आपल्याला ब्राझीलचा उत्तर दक्षिण विस्तार जो आहे तो खूप मोठा दिसतो। ब्राझीलच्या बाबतीमध्ये भारतापेक्षा उत्तर दक्षिण विस्तार कसा आहे, जास्त आहे। सोबतच विषुववृत्त ब्राझीलच्या उत्तरेकडून जातं हे तुम्हाला माहिती असेल। ब्राझीलच्या कोणत्या दिशेकडून विषुववृत्त जातं हा प्रश्न याच्यापूर्वी त्यांनी विचारलेला आहे। त्यानंतर अत्यंत उष्ण आणि आर्द्र हवामान आहे ब्राझीलमध्ये। खूप जास्त विषुववृत्तामुळे तिथं आपण म्हणू शकतो टेम्परेचर जास्त आहे। सोबतच त्या ठिकाणी ह्युमिडिटी जी आहे ती पण जास्त आहे। मकरवृत्त दक्षिण भागातून जातं। ब्राझीलच्या कोणत्या भागातून मकरवृत्त जातं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। त्याचबरोबर तुलनेला इथं जे हवामान आहे, ज्या भागातून मकरवृत्त जातं तिथं कसं हवामान आहे, समशीत उष्ण हवामान आहे। म्हणजे समप्रमाणात उष्ण पण आहे आणि समप्रमाणामध्ये शीत पण आहे, म्हणजे थंड पण आहे। त्याचबरोबर ब्राझीलमध्ये एकाच वेळी आपल्याला उष्ण, शुष्क म्हणजे कोरडं, आर्द्र आणि सौम्य असे विविध हवामानाचे प्रकार पाहायला मिळतात। ब्राझीलमध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रकारचे हवामानाचे प्रकार पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये उष्ण आहे, शुष्क आहे, आर्द्र आहे, सौम्य आहे। या सर्व गोष्टींचा तुमचा जो आहे तो कन्सेप्ट क्लिअर पाहिजे। त्यानंतर आहे पाऊस किती पडतो आणि कसा पाऊस पडतो ब्राझीलमध्ये। तर बघा, पावसाचं जर आपण प्रमाण पाहिलं तर इथं वाऱ्यांचा प्रभाव खूप महत्वाचा आहे आणि त्यामध्ये ट्रेड वाईन म्हणजेच व्यापारी वारे जे वेगवेगळ्या समुद्राकडून जे आहे ते पास होत असतात। तिथं अटलांटिक महासागर आहे ब्राझीलमध्ये, तर तिथून कोणकोणते व्यापारी वारे पास होतात ते बघूया। इथं मुख्य पावसाचं कारण आहे व्यापारी वारे आणि त्यामध्ये आग्नेय आणि ईशान्य दिशेने वाहणारे जे वारे समुद्रावरून येतात त्यांचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे। हे वारे पूरक आर्द्रता घेऊन इथे येत असतात आणि किनारी भागात इथं पाऊस करतात। तर दिशेच्या बाबतीमध्ये आपण दिशा पाहूया कोणकोणत्या। ही उत्तर दिशा, ही दक्षिण दिशा, ही आहे पूर्व आणि ही आहे पश्चिम दिशा। याच्यामध्ये आपल्याला म्हटलंय आग्नेय आणि ईशान्य। म्हणजे आपण म्हणू शकतो या भागामधून या ठिकाणी वारे येतात, ओके, हे वारे इकडून येतात आणि ईशान्येकडूनही इथे वारे येतात, ओके, ईशान्य दिशेकडूनही वारे येतात। म्हणजे दोन्ही दिशांकडून या ठिकाणी वारे जे आहेत ते येतात। सोबतच या वाऱ्यांमुळे किनारी भागामध्ये जो किनारपट्टीचा भाग आहे पूर्वेकडचा ब्राझीलचा, त्या ठिकाणी काय पडतो, पाऊस पडतो। ब्राझीलच्या किनारपट्टीच्या भागामुळे इथं पाऊस पडतो। यामध्ये आर्द्रता जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते। सोबतच प्रतिरोध प्रकारचा पाऊस काय असतो हे तुम्हाला यापूर्वी शिकवलेलं आहे। या प्रकारचा पाऊस ब्राझीलमध्ये पडतो उच्चभूमीमुळे किंवा अजस्त्र कळ्यामुळे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। इथं जर आपण पाहिलं तर ब्राझील उच्चभूमीचा किनारी जवळ आपल्याला अजस्त्र कळा पाहायला मिळतो। एक कठीण नाहीये, तर अजस्त्र कळा आहे। आता तुम्हाला माहित असेल की हा अजस्त्र कळा फॉर एक्झाम्पल किंवा ही उच्चभूमी आहे। या भागामध्ये समजा इकडून जर पूर्वेकडून पाऊस किंवा मान्सूनचे वारे त्यांच्याकडे जे आग्नेय आणि ईशान्य व्यापारी वारे पाऊस घेऊन आले, ठीक आहे, पाऊस घेऊन हे वारे आले, पण या अडथळ्यामुळं, या उच्चभूमीच्या किंवा अजस्त्रकड्याच्या अडथळ्यामुळं हा पाऊस पुढे जाऊच शकला नाही। तर या भागामध्ये कोणता प्रदेश तयार होणार, या भागामध्ये पर्जन्य छाया प्रदेश, पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो आणि इथं पाऊस तुलनेनं काय पडतो, कमी पडतो। आणि याच पावसाला ज्या ठिकाणी एखादी गोष्ट एखाद्याला अडवते आणि पाऊस पुढे जाऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो पर्जन्य प्रतिरोध प्रकारचा पाऊस, त्याला ऑरोग्राफिक रेन असंही आपण म्हणतो।
आता ब्राझील उच्चभूमी किनारी जवळ येते. अजस्त्र कडा पण तिकडेच आहे. समुद्रावरून जे वारे कड्यांना धडकतात, ते वारे ऊर्ध्व दिशेने जातात. ओके. जे धडकणारे वारे आहेत, ते इकडे समोर न जाता ते वरच्या दिशेला जातात आणि जोरदार पाऊस या ठिकाणी पडतो. हा पाऊस जो आहे तो ईशान्य किनारी भागात सर्वाधिक पडतो. ईशान्येकडचा जो कोस्टल रिजन आहे, किनारपट्टीचा भाग आहे, इथं सगळ्यात जास्त हा पाऊस पाहायला मिळतो. त्यानंतर पर्जन्य छाया प्रदेश याला आपण पाहिलं. उच्चभूमीच्या पल्याड वाऱ्यांची शक्ती आणि ओलावा कमी होतो. म्हणून अत्यल्प पाऊस असलेला जो भाग आहे, इथं तयार होतो. आपल्याला पर्जन्य छाया प्रदेश म्हणजे या पहाडाच्या इकडचा जो भाग होता, त्याला आपण पर्जन्य छाया प्रदेश म्हटलेलं होतं. तिकडे सगळ्यात जास्त पाऊस पडतो, पण तो ऊर्ध्व वारे तिकडे वाहतात. आणि हा भाग जो आहे, याला एक अजून नाव दिलेलं आहे, ते म्हणजे आवर्षण चतुष्कोन. ठीक आहे. म्हणजे ज्या भागामध्ये पाऊस खूप कमी पडतो आणि तो भाग जर असा एक स्क्वेअर शेप असेल किंवा एखादा असा एरिया त्यानं स्क्वेअर शेप ऑक्युपाय केलाय, त्याला त्यांनी त्या भागाला नाव दिलेलं आहे ड्रॉट क्वाड्रिलॅटरल. ओके. ड्रॉट क्वाड्रिलॅटरल मीन्स व्हॉट? त्यालाच आपण म्हणतो आवर्षण चतुष्कोन. याचं स्थान कुठं आहे? ते ईशान्य ब्राझील ड्राय कटिंगाचा जो रिजन आहे, त्या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतं. नंतरचा जो पार्ट आहे तो आहे ब्राझीलचं टेम्परेचर कसं आहे, ब्राझीलचं तापमान कसं आहे. तर ब्राझीलमध्ये उत्तरेकडचा भाग हा हॉट अँड ह्युमिड म्हणजे उष्ण आणि दमट प्रकारचा आहे. सोबतच अमेझॉनचं जर आपण खोरं पाहिलं तिथे एक्झॅक्टली टेम्परेचर किती असतं हा प्रश्न पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. 25 ते 28 डिग्री सेल्सिअस एवढं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये. वर्षभर तापमानात इथं कमी फरक दिसतो आपल्याला. इथं जे उच्चभूमी आहे तिथचं तापमान थंड असतं. किनारपट्टीचा भाग आहे तिथं समुद्रामुळे सौम्य आणि आर्द्र हवामान असतं. दक्षिण ब्राझीलमध्ये समशीतोष्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. तर हे क्वेश्चन सगळे विचारू शकतात, की उच्चभूमीत तापमान कसं आहे? थंड आहे. अमेझॉन खोऱ्यात 25 ते 28 दरम्यान आहे. उत्तरेकडच्या भागात उष्ण आणि दमट आहे. किनारपट्टीच्या भागामध्ये थोडं सौम्य आहे, थोडं आर्द्र आहे. सोबतच दक्षिण ब्राझीलमध्ये समशीत उष्ण प्रकारचं जे तापमान आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आता हे आपण ब्राझीलमध्ये वादळं क्वचित का होतात? असं जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर करता आलं पाहिजे किंवा या ठिकाणी आपण म्हणू शकतो चक्रीवादळ कधी येत नाही याचं कारण काय आहे? किंवा या ठिकाणी अशा वाऱ्यांचा आपल्याला प्रभाव का कमी दिसतो? त्याचं कारण आहे विषुववृत्ताजवळ तापमानातला फरक जो आहे तो कमी असतो. सकाळी जे तापमान आहे तेच रात्री असेल. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्या तापमानात अल्टरेशन नाहीये. त्यांच्याकडे हिवाळा नाहीये, त्यांच्याकडे पावसाळा नाहीये, त्यांच्याकडे उन्हाळा नाहीये. एक्झॅक्ट टेम्परेचर घेऊन वर्षोवर्ष ते चालू आहे. जसं आहे तसंच चालू आहे. इथं एक पट्टा आहे विषुववृत्ताच्या जवळ. पृथ्वीवर जर आपण एक मधातली जर ही बाजू पाहिली विषुववृत्ताजवळची, इथं एक महत्वाचा पट्टा असतो. त्या पट्ट्याचं नाव असतं ITCZ. इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन झोन. ओके. हा आता लो प्रेशर झोन आहे, पण इथं हा लो प्रेशर झोन कमजोर असतो. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचे जे सायक्लोनिक वाइंड्स आहेत ते तयार होत नाहीत. वारे ऊर्ध्व दिशेने जातात. घोंघावणारे चक्रीवादळे इथं कधीच तयार होत नाहीत. म्हणून किनारी भागामध्ये इथं वादळं आपल्याला खूप कमी दिसतात. हे त्याचं कारण तुम्हाला सांगायचं. ब्राझीलमध्ये वादळं क्वचित का येतात हे आपण पाहिलं. आता पाऊस किती पडतो? तर सुमारे अमेझॉनच्या खोऱ्यात 2000 मिलीमीटर पर्यंत पाऊस किंवा त्यापेक्षा अधिक. आग्नेय किनाऱ्यामध्ये 1000 ते 1200 मिलीमीटर पर्यंत पाऊस. ईशान्य ब्राझीलमध्ये खूप कमी पाऊस पडतो. या तीनही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. सोबतच या ठिकाणी ब्राझीलची हिमवृष्टी, ब्राझीलमध्ये बर्फ का पडत नाही? हा प्रश्न विचारू शकतात. तर सामान्यतः इथं बर्फ पडत नाही कारण हे उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात येतं. सोबतच परंतु इथं दक्षिण ध्रुवीय थंड वारे कधी-कधी दक्षिण ब्राझीलला पोहोचतात. तर कधी-कधी तिथं हिमवृष्टी झालेली आहे. याची नोंद 79 मध्ये 1957 मध्ये आणि 1985 मध्ये यापूर्वी झालेली होती. ओके. त्यानंतर भारताचं आपण हवामान पाहूया. भारताचं हवामान कोणत्या प्रकारचं आहे? हा प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो. तो मान्सून प्रकारचा आहे. देशाचा मोठा भाग हा उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये येतो. आपण म्हणू शकतो
ज्या भागामध्ये पृथ्वीवरती सूर्याची किरण एका विशिष्ट रिजन मध्ये पोहोचतात, ठीक आहे, तर तो भाग जो असतो त्याला आपण काय म्हणतो, उष्ण कटिबंधीय असं म्हणतो. त्याचबरोबर आपला जो भारत देश आहे, ह्या भारत देशाच्या दरम्यान कोणतं वृत्त गेलेलं आहे भारताच्या मधातून? कर्कवृत्त आपल्या भारताच्या मधातून गेलेलं आहे. सोबतच आपल्याकडे तापमान वर्षभर जास्त असतं कर्कवृत्तामुळं. दक्षिणेकडे दिवस रात्र तापमानातला फरक कमी दिसतो, जसं आपण भारताच्या दक्षिणेकडे जाऊ. गंगानगर नावाचं ठिकाण जे आहे राजस्थान मधलं, या ठिकाणी सगळ्यात जास्त पावसाची नोंद आपल्या भारतात झाली आहे. सुमारे 50 डिग्री सेल्सिअस तापमान, कारगिलमध्ये -48 डिग्री सेल्सिअस हिवाळ्यामध्ये. आणि भारताचं हवामान अत्यंत विविध आणि अतिशय विरोधाभासी आहे. म्हणजे यावर्षी असं आहे तर पुढच्या वर्षी असंच राहणार, याची आपल्याकडे काहीही गॅरंटी नसते. सोबतच भारतीय हवामानामध्ये विविधतेची मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तो कोणत्याही हवामानामध्ये महत्वाचा रोल प्ले करतो. समुद्र सपाटीपासून उंची, तिन्ही बाजूंनी आपल्याला महासागर आहे. बंगालचा उपसागर पूर्वेला, हिंदी महासागर आपल्या दक्षिणेला आणि अरबी समुद्र पश्चिमेला आहे. उत्तरेला हिमालय लागून आहे. हिमालयामध्ये थंड वारे तो अळवतो, नैऋत्य मोसमी वाऱ्यांना दिशा देतो आणि भारताचं हवामान स्थिर आणि उबदारही करतो. मान्सूनची निर्मिती स्टेप बाय स्टेप बघा. उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतात कमी दाब पट्टा तयार होतो, हिंदी महासागरामध्ये जास्त होतो आणि समुद्रामध्ये मॉइस्ट वाइंड्स तयार होतात. हे वारे पश्चिम आणि पूर्व घाटावर धडकतात आणि जो पाऊस इथे पडतो त्याला आपण काय म्हणतो, प्रतिरोध पाऊस पडतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांमुळे पाऊस येतो? मान्सून आणि ते नैऋत्य मोसमी वारे असतात. ते सगळ्यात पहिल्यांदा केरळमध्ये धडकतात, मग संपूर्ण भारतामध्ये. घाटांचा पलीकडे पर्जन्यछाया प्रदेश तयार होतो. हिमालयाच्या परत ते धडकून पुन्हा जो रिट्रीट रेन होतो त्याला आपण काय म्हणतो, मान्सून नंतरचा जो परतीचा पाऊस आहे त्याला परतीचा मान्सून असंही म्हणतात. ते हिमालयाला धडकून जे वारे आहेत ते पुन्हा आपल्याकडे येतात आणि हे चक्र मान्सून तंत्राचा एक मूल आधार आहे. सोबतच भारतामध्ये सगळ्यात जास्त पाऊस मोसिमराम चेरापुंजी या ठिकाणी 11,000 mm पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त पडतो. शिलाँग इथं 1,000 mm पाऊस पडतो. याचं कारण शिलाँग पर्जन्य छायेचा भाग आहे तिथे. जैसलमेर राजस्थान 120 सगळ्यात कमी पाऊस पडतो. तमिळनाडूमध्ये परतीच्या मान्सून मध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो, रिट्रीटिंग मान्सून मध्ये. एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आपल्याला, की थंड मध्य आशियाई वारे हे रोखतात. सोबतच मान्सूनला पूर्व दिशा ते देतात हिमालयाच्या माध्यमातून. उत्तरेकडील प्रदेशात उबदार हवामान ते राखतं आणि भारताच्या हवामानावर हिमालयाचा अत्यंत निर्णायक प्रभाव आहे. सर्वात जास्त जो प्रभाव आपल्या हवामानावर आहे तो समुद्रांपेक्षाही हिमालयाचा आहे. जर हिमालय नसला असता तर आपल्या भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये थंड पाऊस किंवा ह्या हिमवृष्टी झालेली असती. भारतामध्ये 4 ऋतू आहे IMDच्या अनुसार. उन्हाळा आहे, पावसाळा आहे, मान्सून परतीचा आहे आणि हिवाळा आहे. हे 4 ऋतू आपल्या भारतामध्ये आहेत. आणि एक शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो, सगळ्यात कमी पाऊस कुठे पडतो याची लिस्ट, हे सगळी लिस्ट तुम्ही इथं बघू शकता. ऍज अ जनरल नॉलेज ती तशी तुम्हाला कामात पडेल. आणि ऍज अ तुम्ही जर पेपरमध्ये लिहत असाल तर हे पॉइंट्स तुम्हाला लिहायला खूप कामामध्ये पडते. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे की वेदांतूचे जे सेंटर्स आहेत ते ऑल इंडिया आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला 90% पर्यंत स्कॉलरशिप अवेल तुम्ही करू शकता. ऑल इंडियामध्ये आपल्या महाराष्ट्रात PCMC ऑन स्वारगेट, सिंहगड, बुलढाणा आणि अमरावतीला सेंटर्स आहेत. सोबतच आपल्याला इथं दिसतं जे रिझल्ट आहेत वेदांतूचे तुम्ही बघू शकता इन जेई अँड ऑल थिंग्स. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्यासाठी एक AI पॉवर्ड पर्सनल अटेन्शन सिस्टीम वेदांतूने रिसेंटली लॉन्च केली आहे, जिचं नाव आहे वेद. ओके, त्यावर तुम्ही पर्सनल फीडबॅक, टेस्ट, प्रॅक्टिस, क्लिअर डाउट्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग पण करू शकता. थँक्यू सो मच. सी इन द नेक्स्ट क्लास. बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.